नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायटर्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग या धड्याला सुरुवात करणार आहोत. तर आपण कुठे राहतो? आपण भूपृष्ठावर राहतो. भूपृष्ठ म्हणजे काय? पृथ्वीचे सर्वात वरचं आवरण, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो भूकवच. ज्याला आपण काय म्हणतो? भूकवच. त्याच्या आतमध्ये काय असते? प्रावरण असते. त्याच्या आतमध्ये बाह्य गाभा असते. त्याच्या आतमध्ये आहे अंतर्गाभा. ही जी आपली पृथ्वीची जी रचना आहे, पृथ्वीच्या अंतरंगातली ही जी रचना आहे, तिचा आता आपण थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे काय? सर्वात जो आतला जो भाग आहे त्याला काय म्हणतात? अंतर्गाभा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हा बाह्य गाभा, याच्यानंतर हे आहे प्रावरण, आणि हा आपला सर्वात वरचा जो निळ्या कलरचा दिसतोय तो काय रे? भूकवच आहे, ठीक आहे. तर मागील इयत्तांमध्ये आपण खडकांचे प्रकार, ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतलेली आहेच. त्यावर आधारित आपण पुढील प्रश्नांची उत्तरे बघूया, ठीक आहे. हे काय दिलं आपल्याला? भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं? भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा लहरी तयार होत असतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात काय होत असतात? ऊर्जा लहरी तयार होत असतात व त्या भूपृष्ठावर येऊन धडकतात किंवा त्यांचा भूपृष्ठाला येऊन काय म्हणतो? हादरा किंवा धक्का बसतो, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? भूकंप झाला असे म्हणतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ऊर्जा लहरी तयार होत असतात आणि त्या ऊर्जा लहरी भूपृष्ठाला येऊन धडकतात किंवा त्यांचा काय भूपृष्ठाला हादरा बसतो, या घटनेला काय म्हणतो आपण? भूकंप झाला असे म्हणतो, ठीक आहे. नंतर बघूया अग्निजन्य खडक कसे तयार होते. काय रे? अग्निजन्य खडक कसे तयार होते? तर भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस येऊन थंड होत जाऊन भूपृष्ठाखाली काय? शिलारस आणि भूपृष्ठावर काय? लाव्हारस येऊन थंड होत जाऊन त्यापासून त्यांचे घनीभवन होते. त्यांचे काय होते? घनीभवन होते आणि काय? अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. म्हणजे भूपृष्ठाखाली काय रे? शिलारस आणि भूपृष्ठावर काय? लाव्हारस येऊन थंड होतो आणि त्यांचे काय होते? घनीभवन होते. त्यातून काय? अग्निजन्य खडकाची निर्मिती होते, ठीक आहे. तिसरा काय आहे रे? ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखी म्हणजे काय? पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड तापमान असतोय. पृथ्वीच्या अंतर्गत भागात म्हणजे आपण इकडे बघू शकतो, पृथ्वीच्या अंतर्गत भागात काय असते? प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळतात. सर्व पदार्थ वितळतात आणि ते वितळलेल्या अवस्थेत काय होतात? पृथ्वीच्या ज्या भेगा असतात त्यातून कधी कधी बाहेर येतात. पृथ्वीच्या भूपृष्ठावरच्या काही भेगा असतात त्यातून हे वितळलेले पदार्थ कधी कधी बाहेर येतात आणि यालाच काय म्हणतो आपण? ज्वालामुखी असे म्हणतो, ठीक आहे. नंतर बघूया आपण ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात. ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात? कोणकोणते पदार्थ? तर लाव्हारस बाहेर पडतो. कोणता? लाव्हारस बाहेर पडतो. नंतर काही वायू बाहेर पडतात. नंतर धुलीकण बाहेर पडतात आणि राख असे इत्यादी अनेक प्रकारचे पदार्थ काय रे? बाहेर पडत असतात. हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? तर हे पदार्थ द्रव, स्थायू किंवा घन आणि वायू या तिन्ही अवस्थेत असतात. हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? तर नक्कीच हे पदार्थ कसे असतील रे? हे पदार्थ कसे असतात? उष्ण स्वरूपाचे असतात, ठीक आहे. इथे आपण बघू शकतो काय रे? हे ज्वालामुखी म्हणजे अंतर्गत कसं आहे? खूप जास्त तापमान आहे आणि या पृथ्वीच्या भेगांमधून हे काय रे? बाहेर येतात. यातून अग्निजन्य खडकांची निर्मिती होत असते, ठीक आहे. हा काय? ज्वालामुखी. हे ॲश क्लाउड म्हणजे राखेचे ढग आहेत, ठीक आहे. पुढे आपण बघू शकतो. हे करून पहा. काय करून पाहिजे? तर अर्धा लिटर आपल्याला दूध तापत ठेवायचं आहे. दूध तापून उकळी आल्यानंतर तापवणे बंद करायचे. आता दुधाच्या पातेल्यावर काय ठेवायचं? आपल्याला झाकण ठेवायचं आहे. प्रयोगाचा पुढचा भाग फार महत्वाचा आहे. यामध्ये काय करायचं आहे? बघा, निष्कर्ष काढायचा आहे. यातमध्ये आपल्याला काय निष्कर्ष काढायचे? 10 मिनिटांनी पातेल्यावर ठेवलेले झाकण आपल्याला बाजूला करायचे व थोडे तिरपे धरायचे. आता काय होते ते पाहायचंय. दुधावर काय दिसत आहे, ठीक आहे. आपण जर एका पातेल्यात दूध तापवला आणि 10 मिनिटं त्याला थंड केला, म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं त्याला थंड केला, तर दुधावर काय दिसेल रे? आपल्याला वरती एक साईसारखा एक पदार्थ आलेला दिसेल, म्हणजे काय? साय आलेली दिसेल,
ठीक आहे. मग काय करते, दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे? दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात असतो रे? पहिले तापत ठेवलेलं दूध कोणत्या स्वरूपात असते? तर ते द्रव स्वरूपात असते. आणि दुधावर जो ठेवलेला दुधावर आलेला जो पदार्थ आहे तो कोणत्या स्वरूपात असतो? घन स्वरूपात असतो. घन स्वरूपात असतो. हा पदार्थ बाजूला करा. या पदार्थाचे व दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या. हा पदार्थ काय करायचा आहे? बाजूला करायचा आहे. यातील तापमान समजून घ्यायचं आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची. ठीक आहे. पुढील प्रश्नांची पहिले आपण उत्तरं बघूया काय आहेत ती. दूध तापत ठेवले होते तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते? दूध तापत ठेवले तेव्हा ते कोणत्या? द्रव स्वरूपात होते. कोणत्या स्वरूपात होते? द्रव स्वरूपात होते. दुधाला उकळी आली तेव्हा दुधातून काय बाहेर येत होत्या? तेव्हा दुधातून काय? जेव्हा दुधाला उकळी आली तेव्हा काय, म्हणजे दुधाला जेव्हा उकळी येते तेव्हा त्यातून काय बाहेर पडतात? वाफा बाहेर पडतात. पातेल्यावरील झाकणावर काय जमा झाले? पातेल्यावरील झाकणावर काय जमा होतील? तर जलबिंदू. जलबिंदू म्हणजे जे आपल्याला थोडे थोडे असं जलकण दिसतात नाही का, ते काय होतील? पातेल्यावर जमा होतील. दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन ते सांगा. दुधावर जमलेला पदार्थ म्हणजे मगाशी आपण बघितलं काय, दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात होता? हा म्हणजे साय. दुधावर जमलेला पदार्थ म्हणजे काय? साय. ही कोणत्या स्वरूपात होती? तर ही घन स्वरूपात होती. कोणत्या स्वरूपात होती? घन. द्रव होती का? ती वाहत जाते का? नाही. तर ही कोणत्या स्वरूपात होती? घन स्वरूपात होती. तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? आता साईचं जे तापमान आहे ते आतील पातेल्यातील दुधापेक्षा कसं होतं? थंड असतं. कसं असतं? थंड असतं. असा प्रयोग आणखी कोणकोणत्या पदार्थावर करता येईल? असा प्रयोग आणखी कोणकोणत्या पदार्थावर करता येईल? ठीक आहे. आता याचे भौगोलिक स्पष्टीकरण आपण बघूया. दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. म्हणजे आपण मगाशी बघितलं जसं. ठीक आहे. मागच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच भेटून जातील. दूध तापवण्यापूर्वी ते पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून वाफ बाहेर पडला. दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून काय रे? वाफ बाहेर पडत होत्या. काही वेळाने दुधावर साय तयार झालेली दिसते. काही वेळाने दुधावर काय? साय तयार झालेली दिसते. ही साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. कशी? आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. यावरून असे म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर प्रथम थंड झाला. यावरून असे काय म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर प्रथम थंड झाला, तर त्यातील दूध त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. तर त्यातील दूध त्या मानाने काय रे? गरम व द्रवरूप राहिले. असेच काहीचे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. काय रे? असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. ठीक आहे. पुढे बघूया. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. ठीक आहे. पृथ्वीची निर्मिती कधी झाली? सौरमालेबरोबरच झाली. म्हणजे पृथ्वी हा सौरमालेचा एक घटक आहे. बरोबर आहे. पृथ्वीची निर्मिती कधी झाली? सौरमालेबरोबरच झाली. याबाबत शास्त्रज्ञांमध्ये काय एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. सुरुवातीला पृथ्वी कशी होती? उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. स्वतःभोवती फिरता फिरता कशी होत गेली? ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागावरून केंद्राच्या दिशेत झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास किंवा भूकवचास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. हे बघा, खूप महत्वाचं वाक्य आहे. पृथ्वी थंड होण्याची क्रिया कशी झाली? पृष्ठभागाकडून म्हणजे बाहेरून केंद्राच्या दिशेने. बाहेरील भागाकडून कसे? केंद्राच्या दिशेत झाल्याने काय झाले? पृथ्वीच्या बाह्य भागास म्हणजे पृथ्वीचा जो भूकवच आहे ज्यावर आपण राहतो तो कसा होत गेला? तो थंड व घन स्वरूप त्याला प्राप्त होत गेले. ठीक आहे. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून पृष्ठभागाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. मात्र काय रे? अंतरंगातील भागात उष्णता कशी आहे? जास्त आहे. आणि ती कशी? पृष्ठभागाकडून म्हणजे बाहेरील भागाकडून गाभ्याकडे जाताना, बाहेरील भागाकडून म्हणजे भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती कशी? सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव्य स्वरूपात आहे. तसेच काय? विशिष्ट खोलीवर. कशा? विशिष्ट खोलीवर अंतरंग कसा आहे रे? अर्धद्रव्य. अर्धद्रव्य म्हणजे काय? अर्धा द्रव्य आणि अर्धा घन स्वरूपात आहे. पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीचे अंतरंग म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा आहे
याबाबत काय मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झालेले नाही. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झालेले नाही. कारण आतमध्ये खूप उष्णता आहे, खूप तापमान जास्त आहे, त्याच्यामुळे अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण आपण करू शकत नाही. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली. काय काढली? अनुमाने काढली. प्रत्यक्ष गेले का? नाही. तर काही त्यांनी काय केली? अनुमाने. कशी काढली? अनेक पद्धतीने अभ्यास करून. त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा प्रामुख्याने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी काय केलं? ज्वालामुखीतून जे काही पदार्थ बाहेर पडतात त्यांचा आणि भूकंप लहरी आहेत त्यांचा अभ्यास प्रामुख्याने केलेला आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय काय बाहेर पडलं? तर उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक बाहेर पडले आणि ते कसे होते? प्रचंड उष्ण स्वरूपात होते. लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. मगाशीच आपण बघितलं काय? लावारस जेव्हा थंड होतात त्यापासून काय होतात? अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगाची रचना समजून घेता आली. काय रे? त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून काय? अंतरंगाची रचना समजून घेता आली. उदाहरणार्थ काय? खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते. खाणींमध्ये म्हणजे आपली कोळशाची खाण असेल किंवा इतर कसल्या धातूंची खाण असेल त्याच्यामध्ये काय जसं आपण खोलवर जाऊ तसं तापमान वाढत जाते. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस तप्त असतो. मगाशीच आपण बघितलंय ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस कसा असतो? तप्त असतो, खूप उष्ण असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा. यावरून काय? पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण आणि कसा? प्रवाही म्हणजे कसा? द्रव स्वरूपात असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. कोणी काढले? भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. काय काढले? यावरून पृथ्वीचा अंतर्भाग कसा? उष्ण आणि प्रवाही असावा. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होत असतात. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात काय? दरवर्षी असंख्य भूकंप होत असतात. त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. भूकंपामुळे काय? भूकंप लहरी निर्माण होत असतात. या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. ह्या भूकंप लहरी कुठून प्रवास करतात? पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. कशाचा अभ्यास करून? भूकंप लहरींच्या अंतर्भागात ज्या भूकंप लहरी निर्माण होतात त्यांची दिशा आणि वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाची जी कशी रचना आहे याबाबत काय? अनुमान केले जाते. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विंधन छिद्रे देखील पाडलेत. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने काय? विंधन म्हणजे काय? विहिरीच्या आकाराची छिद्रे पाडलेले आहेत. म्हणजे कशी? असे विहिरीच्या आकाराची छिद्रे पाडलेले आहेत भूकवचाला. त्यातून काय रे? माणूस भूकवचाचा किंवा भूगर्भ रचनेचा अभ्यास करत असतो. ठीक आहे, पुढे बघूया. पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जाऊन विरुद्ध बाजूने बाहेर जाता येईल का? मगाशीच आपण बघितलं मानव प्रत्यक्षरित्या आतमध्ये गेलेला आहे का? तर नाही. मानवाने काय केले रे? काही अनुमान काढलेले आहेत. कशावरून? ज्वालामुखीतून बाहेर येणाऱ्या पदार्थांवरून आणि काय? भूकंप लहरीवरून. काय काढलेले? फक्त अनुमान काढलेले आहेत. माणूस प्रत्यक्ष खणत गेलेला आहे का खाली? नाही. ठीक आहे, पुढे बघूया. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. कधी झाली? सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूपात होती. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कशी होती? वायुरूपात. मगाशीच आपण बघितलेलं आहे. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती कशी होत गेली? थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. पहिल्यांदा कुठल्या अवस्थेत होती? वायुरूप अवस्थेत होती. नंतर कुठली अवस्था त्याला प्राप्त झाली? द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पहिले पृथ्वी कोणत्या अवस्थेत होती? तर वायुरूप अवस्थेत होती. हळूहळू ती कोणत्या स्वरूपात आली? द्रवरूप स्वरूपात आली आणि हळूहळू काय रे?
सर्वात जो बाह्य भाग आहे त्याला काय रे, घनरूप अवस्था प्राप्त झाली. म्हणजे बाह्य भागाला म्हणजे कोणत्या, आपल्या भूकवचाला कशी अवस्था प्राप्त झाली, घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच संबोधले जाते. पृथ्वीच्या या भागाला कोणतं रे, भूकवच. म्हणजे आपण ज्या भागावर राहतोय तो कोणता आहे, भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्यग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. अजूनही सूर्यमालेतील काही बाह्यग्रह जे आहेत ते कोणत्या अवस्थेत आहेत, वायुरूप अवस्थेत आहेत. आणि याच्यावरूनच अनुमान काढलं की पृथ्वी सुद्धा पूर्वी वायुरूप असावी. ठीक आहे. पुढे काय करायचंय, आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. ठीक आहे.